12 डिसेंबर 2024 रोजी वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला मंजुरी मिळाली। मागच्या काही दिवसात याविषयी देशभरात प्रचंड चर्चा सुरू होती। यामुळे देशाला आर्थिक फायदा होऊन विकासाला गती मिळेल असे दावे सुद्धा केले गेले, पण हे कितपत बरोबर आहे चला जाणून घेऊयात। वन नेशन वन इलेक्शन म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी कंडक्ट केल्या जातील। यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल, सोबतच निवडणुकीच्या खर्चावर देखील याचा परिणाम होईल। वन नेशन वन इलेक्शनचे फायदे सांगत असताना निवडणुकांचा खर्च कमी होईल हे प्रमुख कारण सांगितले गेले होते। या संबंधी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती। या समितीमध्ये अर्थतज्ञ NK सिंग यांचाही समावेश होता। या समितीमधील एका गटाने भारतामधील निवडणुकांसाठी होणाऱ्या खर्चाचा अभ्यास केला, तेव्हा असे समोर आले की सध्या देशात निवडणुकांसाठी 5 ते 5.5 लाख कोटी रुपयांचा खर्च होतो। जर एकत्रित निवडणुका घेतल्या तर 50,000 कोटी रुपये खर्च कमी करता येऊ शकतो। तसेच निवडणूक खर्चात कपात झाल्यामुळे देशाचा GDP वाढण्याचा दावाही करण्यात आला आहे। बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा कामाच्या माहितीसाठी पैसा पाणीला आत्ताच फॉलो करा।